नमस्कार मित्रमंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने मस्त रहा, निरोगी रहा. तर मी आज असा व्हिडिओ बनवत आहे की फायदा आपल्या यूट्यूबवर आपण जे काम करतो ते आपल्या यूट्यूबवर एक व्हिडिओ बनवून टाकायचा. का टाकायचा? कारण की त्याची माहिती मिळते दुसऱ्यांना, आजूबाजूवाल्यांना. आपल्या सर्वांच्या अंगामध्ये काहीतरी कला असतात, पण त्या बाई काही सांगणार नाही की मी हे बनवते, मी ते बनवते. कोणाला पण जाऊन सांगणार नाही का बाबा असं असं आहे, मी बनवते, मग तुम्ही माझ्या घरी या. तर नाही, तर त्याचा आपण एक व्हिडिओ बनवायचा. व्हिडिओ बनवून तो यूट्यूबवर टाकायचा. यूट्यूबवर टाकला की आजूबाजूवाल्यांना सुद्धा तो यूट्यूबवरून माहिती मिळते की यांच्या घरी हे बनवतात, त्यांच्या घरी ते बनवतात. मग त्यांनी आपला पण फायदा, म्हणजे आपल्या घरी येतात, विचारतात की तुमच्या घरी असं असं बनतं का? मग आपले हो सांगतो. अशा रीतीने मलासुद्धा असंच मी तुपाबद्दल व्हिडिओ बनवून टाकलेला यूट्यूबवर. पहिला प्रथम मी यूट्यूब कंपनीचे आभार मानते, कारण की आपली जी माहिती आपण यूट्यूबवर टाकली की ती लोकांपर्यंत पोचते. आणि आपण रस्त्यालासुद्धा जातावेळेला मग विचारतात, आम्ही तुमचा व्हिडिओ बघलेला, त्याच्यामध्ये मस्त तुम्ही व्हिडिओ बनवला, कसं बनवलं तुम्ही. आणि आपण आपल्याला जरी नाही आलं तरी आपण यूट्यूब आजीकडून ते शिकायचं. यूट्यूब एक आजी आहे. आपण फक्त यूट्यूबवर फक्त बोलतो की मला असं असं बनवायचं आहे, किंवा याचा व्हिडिओ दाखवा, त्याचा व्हिडिओ दाखवा, जेवणाचा काही जे आपल्याला बनवायचं असते त्याचा व्हिडिओ दाखवा, की यूट्यूब आजी आपल्या जवळ लगेच हाजीर करते की असं असा सर्व भाषेमध्ये त्याचं ते असते लिहिलेला, की कोणाला कोणाची भाषा असते ती, मग आपली भाषा असते ते आपण यूज करतो. आणि जसं आपल्याला पाहिजे तसं त्या यूट्यूबवरून आपण व्हिडिओ डाउनलोड करतो आणि त्याच्यावरून शिकतो यूट्यूब आजीकडून. तर मी असाच एक म्हणजे मला तूप येत नव्हतं. मी यूट्यूब आजीला विचारलं की गिरगाईचं तूप कसं बनवायचं, कारण की आमच्याकडे पण नवीनच गाय आणलेली आणि पहिल्यांदाच म्हणजे तूप बनवायचं हाती आलं. तर कसं बनवायचं, कोणाला विचारायचं, त्याला विचारायचं का ह्याला विचारायचं, मग ती सांगेल मला विचारलं मग त्यांना पण असं द्यायला लागेल का. मग यूट्यूब आजीला विचारलं तर यूट्यूब आजी लगेच हाजीरच माझ्यासमोर झाली. आणि मी तसं बनवलं, तूप बनवलं. आणि कसं ते पण घाबरत घाबरत बनवलं आणि बनवलं, घरी वापरलं, घरच्यांना विचारलं की कसं आहे, मिस्टरांना विचारलं कसं आहे, ते सांगलं ठीक आहे. नात्यामध्ये दिलं, त्यांना विचारलं कसं आहे, तर ठीक आहे. आणि ज्यांना विकत दिलं ते पण घाबरत कसं झालं आहे कसं झालं आहे, त्यांना पण मग विचारलं की कसं बनलं आहे, त्यांचं चांगलं आहे. आणि अशी माहिती जेव्हा मी यूट्यूबवर टाकली त्याची माहिती तुपाची, गिरगायचं तूप, कारण की ते तूप आजारांसाठी औषधी आहे, गिरगायचं तूप. तर यूट्यूबवर टाकलं तेव्हापासून बहुतेक जण माहिती पडली की आमच्या घरी गिरगायचं तूप बनतं, घरगुती तूप. तर आता आम्हालासुद्धा ठेवायला भेटत नाही. कोणी पण विचारलं की रस्त्याला जाता वेळेला तरी विचारतात तूप आहे का, मग मग सांगा नाही आहे, आता नंतरला बनवेन. नाही, थोडं तरी तुम्हाला ठेवलं असेल ना तरीसुद्धा आम्हाला द्या, आम्हाला औषधासाठी हवं आहे. मग जर माझ्याकडे एवढंसं तरी राहिलं तरीसुद्धा मी त्यांना औषधासाठी रात्री का नाही, रात्री बनवते आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना देते. 1 किलो का नाही, पाव किलो का नाही, आम्हाला द्या. 1 किलो नसला तरी चालेल, पाव किलो तरी आम्हाला द्या, कारण की आम्हाला औषधासाठी बहुतेक माझं तूप औषधासाठीच नेतात. जेणेकरून लांब लांब पण आता जायला लागलं आहे, कारण की यूट्यूबवर मी टाकला व्हिडिओ बनवून, तर त्यांना माहिती पडलं की मी तूप बनवते. आणि बहुतेक जण नाही बनवत. आणि गिरगायचं तूप महाग आहे, 1200 रुपये किलो. जर शहरा साईडला जर द्यायला गेलो तर तिथं महाग आहे, मला वाटते 2000-3000 किलोवर जाते. पण आपल्या गावा साईडला ते कमी भावात दिलं जाते. मी तर देते 1200 रुपये किलोने आणि
300 रुपये पाव किलो असं देते. आणि कोणाला लागलं तर मागतातच. तर खरंच सांगते की यूट्यूबवर आपण जे व्हिडिओ जे आपले बनवतो, आपल्याला जे कार्य येते ते यूट्यूबवर टाकायचंच. त्याने आपली म्हणजे माहिती पण दुसऱ्याला मिळते आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला भेटतो चांगला. की मी खूप आनंदित आहे. व्हिडिओ मी डाउनलोड केला गीर गाईच्या घरगुती तूप असं म्हणून. तर ते व्हिडिओ बहुतेक जणांनी बघला, लाईक केला का न मला माहिती, पण बघला. आणि त्याने मला आता बहुतेक जण विचारतात माझ्या घरी आता आम्हाला सुद्धा तूप राहत नाही, तरी बोलतात तुम्हाला पण नका ठेवू, आम्हाला द्या. कल्याणपर्यंत माझं तूप आता जायला लागलंय. खूप आनंद वाटायला लागलाय दिवसेंदिवस की खरंच आपण आपल्याला जे आपले घरी फक्त बनवतो, आपल्याला कसं माहिती, कोणाला कसं माहिती पडेल की यांच्याकडे अशी अशी वस्तू बनते. आणि आपण पण विचार आपलं ही वस्तू कशी लांब जाईल, कोणाला सांगायला जायचं, याच्या घरी सांगायचं का त्याला सांगायचं, ती सांगतील का नाही सांगतील, पण एक व्हिडिओ छोटासा का नाही व्हिडिओ पण बनवून टाकायचा यूट्यूबवरती. त्याने मग तुमची जी माहिती, जे तुमचा कारोबार आहे छोटा मोठा, तरी तो सुद्धा जातो. कारण की घरबसल्या आपल्याला कोण स्वतःहून येणार नाही की विचारायला, पण यूट्यूबवर टाकलं तर मला आता तर म्हणजे लोक विचारायला लागल्यात की तूप आहे का तुमच्याकडे. तर मी आज पुन्हा एकदा परत गावठी तूप बनवणार आहे गीर गाईचं. तर त्याला पण 1-2-3 जणांनी मागले, पण माझ्याकडे आता तेवढे मलाई नाही आहे कारण की थंडीमुळे ते कमी निघते. तर धन्यवाद. मी अशीच माहिती देणार होती आणि आता मी तूप बनवीन ते सुद्धा टाकेल. म्हणून यूट्यूब फॅमिली तुमचे धन्यवाद असं सांगू इच्छिते. चला, श्री स्वामी समर्थ. हे झालं का याला किती वरती पाठव मला तो का दोघींना, मग मी गाईला चारा नाही जाईल. हा सकाळला या तिकडे हिला घेऊन ये होय, हिला घेऊन पाठव तिकडं. हिला नाही पाहिजे दोरी, याची दोरी ही घेऊन.
मंडळी आपलं तूप तयार आहे. हे बघू शकता तुम्ही. हे आहे घरगुती तूप. त्याला लेबल वगैरे काय नाही. आपले घरीच या टायमाला मी घरीच ठेवणार आहे. आणि त्याच्यातला राहिलं थोडंसं तर त्या दुसऱ्या बाटलीत काढून ठेवणार आहे. चला तर श्री स्वामी समर्थ. बाय बाय.